नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की कमळी ते हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटल्यानंतरही ते हॉस्पिटलमधून ती हॉस्टेलमध्ये येते. तिथे ती लगेच अभ्यास करायला लागते. तोपर्यंत निंगी येते. काय गं कमळी, तुला काही कळत नाही का? ऋषी सरांनी तुला सांगितलं आहे ना आराम करायला, काय लगेच अभ्यास घेऊन बसली आहेस? कमळी म्हणते, अगं निग्गी, काय वेड्यावानी करत आहेस अशी? आपली परीक्षा जवळ आली आहे. येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपले बहुतेक पेपरही होऊ शकतात. तुला काय वाटतंय, अभ्यास नाही केला तर काय होणार आहे? आराम करून काय होतंय? मी बसून अशी आहेस तर नुसता अभ्यास करते ना. तोपर्यंत बंड्या कमळीच्या काळजीपोटी चांगला हिते काजू बदाम टाकून शिरा घेऊन आलेला असतो. तो पण निग्गी म्हणते, काय रे बंड्या, खूप छान, म्हणजे शिरा आहे, किती छान स्मेल आहे, ते बघ ना ह्याची. आणि तोपर्यंत दे ना मला खायला. तोपर्यंत बंड्या म्हणतो, निग्गे, मी तुझ्यासाठी नाही आणला, मी कमळीसाठी आणला आहे. कमळी म्हणते, अरे बंड्या, मी तर मजाक करत होते ना, आणि मला माहिती आहे कमळीची काळजी आहे म्हणून घेऊन आला आहेस, आणि दे तिला. असं काही म्हणल्यानंतर कमळी म्हणते, निग्गे, तुला खायचं असतं तर खाऊन घे, माझी काही हरकत नाही आहे. निग्गी म्हणते, नाही ग कमळे, मी अशी चेष्टा केली तुझी, तू खा, तुला जास्त गरज आहे ह्याची. असं काही म्हणल्यानंतर बंड्या तिथून निघून जातो. तोपर्यंत अनिका आणि तिच्या मैत्रिणी ह्या बसलेल्या असतात आणि म्हणतात की आमचा कॉलेजचा खर्च कसा चालणार आहे? अनिका म्हणते, माझी तरी काही काळजीच नाही, कारण की सध्या माझा अकाउंट बंद झाला आहे, पण काहीतरी मला जुगाड केलाच पाहिजे. शेवटी कुणाच्या तरी हातापायी मला जोडलेच पाहिजेत. असं म्हटल्यानंतर पिंक्स म्हणते, माझा तर बॉयफ्रेंड आहे, तो माझा सगळा काही खर्च उचलू शकतो. तोपर्यंत अनिका म्हणते, मी ऑर्डर देऊन किती वेळ झाला आहे, ऑर्डर कशी अजून आली नाही आहे. तोपर्यंत पिंक्स पटकन अनिकाला इशारा करते की बघ, तिथे मागे बंडे आहे. पटकन इथे पिंक्स आणि अनिका उठते आणि बंड्याच्या सनकीना कानाखाली मारते. बंड्या म्हणते, काय झालं, माझ्या कानाखाली कशासाठी मारली आहे? अनिका म्हणते, काय रे बंड्या, तुला माहीत नाही का मी कोण आहे ते? बंड्या म्हणते, हो, चांगलंच माहीत आहे तू कोण आहेस ती. चांगली माजुरड्या बापाची मुलगी आहेस तू, चांगली अमीर खानदानातली. असं काही बोलल्यानंतर तो अनिका खूप चिडते आणि तो परत एकदा त्याच्या कानाखाली मारते. बंड्या म्हणतो, तू मुलगी आहेस म्हणून मी तुला सोडतो, नाहीतर जर मुलगा वगैरे ह्या ठिकाणी असताना त्याला चांगलाच कुचलला असता. असं काही बोलल्यानंतर म्हणते अनिका म्हणते की किती उशीर झाला रे ऑर्डर देऊन, तुला माहीत आहे नाही का मला पटकन ऑर्डर लागते म्हणून? अगं, मी आत्ता ह्याची ऑर्डर देऊन येणारच होतो तुझ्याकडे, तोपर्यंत तू हे असं केलं. तुला थोडाफार तर दम धीर वगैरे असतो की नाही? असं काही बोलल्यानंतर अनिका म्हणते की अरे, असं काय करतोस तू? तुला माहिती आहे ना मी महाजन घराण्यातली आहे म्हणून. तोपर्यंत पिंक्स म्हणते की तुला माहिती आहे ना आम्ही अनिकाच्या मैत्रिणी आहोत म्हणून. तोपर्यंत बंड्या म्हणतो, हो, मला चांगलंच माहिती आहे, पण तुमच्या शब्दाला मी उभा राहायला काय, मी माझं आडलंय खेटर. असं काही बोलल्यानंतर बंड्या तिथून पटकन लगबगीने कमळी आणि निगीकडे जातो, सगळा झालेला प्रकार सांगतो. निगी खूप चिडते, म्हणते की त्या माकडीनीला चांगलीच सांगते आणि तिला मी चांगलीच कुचलल्याशिवाय राहणार नाही. कमळी म्हणते, शांत बस, शांत हो निगे, कारण की प्रत्येक गोष्ट तू ना ताकदीने विचार कर जराशी. आपण त्यांना कसं जवाब द्यायचा आणि त्यांच्या चुकीला आपण कसं काय उत्तर द्यायचं. निग्गी म्हणते, कमळे आणि बंड्या, तुमच्या तोंडाकडे बघून मी शांत बसले आहे, नाहीतर त्यांना त्यांची जागा बरोबर दाखवली असती मी. असं काही बोलल्यानंतर बंड्या म्हणतो, जाऊ दे, मुली आहेत म्हणून सोडलं आहे, नाहीतर दुसरं तिसरं त्याच्या जागी कोण असतं ना, त्यांना चांगलीच माझी अद्दल, चांगलीच माझा हिसका दाखवला असता. असं काही बोलल्यानंतर रागिनी कामिनी इथे रूममध्ये असतात. कामिनी म्हणते, रागिनी, ह्या वेळेस ते अन्नपूर्णा वाचली आहे. अन्नपूर्णा नयनतारा आणि कमळी या तिघींना मी अजिबात सोडणार नाही. खास करून ते अन्नपूर्णाला चांगली शिक्षा देणार आहे मी. कामिनी माझं नाही नाव बदलून दाखवलं तर दाखवतेच, आणि त्या कमळीला तर ह्या कॉलेजमधून हकलणारच आहे. तिची मोठी मोठी स्वप्न आहेत ना, मी कधीही पूर्ण होऊन देणार नाही, हे माझा शब्द आहे रागिनी बरं का. ह्यावेळेस ती वाचली आहे, पण तिला मी अभ्याससुद्धा करून देणार नाही. असं काही बोलल्यानंतर रागिनी म्हणते, आई, तू नक्की काय करणार तरी आहेस? कामिनी म्हणते, तू बघतच राहा, अगं, बोलण्यापेक्षा करण्यामध्ये जास्त मज्जा असते. असं काही बोलल्यानंतर कामिनीचा काहीतरी नवीन डाव नक्कीच असतो.
तोपर्यंत इथे कमळी आणि निग्गी अभ्यास करत असतात. अनिकाची मैत्रिणी ते पिंक्स म्हणतात की 10 वाजले आहेत, मला खूप झोप येत आहे, लाईट बंद करा. असं म्हणून ती लाईट बंद करते आणि झोपते. निग्गी पटकन पळत आणि तावतावाने येते, लाईट चालू करते. काय ग, तुझे काय डोळे बिळे फुटलेत की काय? आम्ही अभ्यास करतो, तुला दिसत नाही आहे की काय? ती म्हणते हो, मला दिसतच नाही म्हणून असं समज आणि लाईट बंद कर. तोपर्यंत ते म्हणजे ते हॉस्टेलची मॅडम येते, म्हणते की 10 वाजले आहे, त्याच्यानंतर लाईट चालू ठेवायची नाही, तुम्हाला माहिती आहे ना. असं काही म्हणल्यानंतर ना निग्गी आणि कमळी खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतात, तरीही ती काही समजत नाही. शेवटी कमळी आणि निग्गीची मैत्रिणी येते, म्हणते सायबा सरांनी तुमच्यासाठी एक लॅम्प पाठवला आहे. निग्गी म्हणते काय गं, हे डबडं दिलं आहे, ह्याने काय उपयोग होणार आहे आपल्याला? तोपर्यंत असं काही बोलल्यानंतर ना निग्गीची कमळीची मैत्रीण म्हणते अगं हे डबडं नाही आहे, लॅम्प आहे, लॅम्प. ह्याने दुसऱ्याला त्रास होणार नाही बरं का, अशा प्रकारचा हा लॅम्प आहे. लाईट जर बंद केली ना तरी ह्याच्यामध्ये तुम्ही दोघीजणी अभ्यास करू शकता. परत इथे कमळी आणि निग्गी ते लॅम्प लावतात आणि म्हणतात की त्या हॉस्टेलच्या मॅडमला आता तरी तुम्हाला त्रास काही होणार नाही ना, आणि बघा आम्ही अभ्यास करू शकतो. देव कुठे ना कुठे उभा असतो, माहीत आहे का तुम्हाला? तोपर्यंत सायबा म्हणतो की ऋषीला, अरे ऋषी, तुझ्या मनामध्ये काय आहे ते कमळीला सांग ना, तुझं खरं प्रेम व्यक्त करा रे, बास कर आता हा लपाछपीचा गेम. तो पण ऋषी म्हणतो अरे इथेही कमळी प्रेम करायला नाही शिकायला आली आहे, तुला माहीत आहे ना चांगलं. सायबा म्हणतो हो मला चांगलंच माहीत आहे, पण तू तिच्यासाठी किती करतोस ते मला चांगलंच माहिती आहे. हॉस्पिटलमध्ये तुझा डोळ्याला डोळा नव्हता. असं काही बोलल्यानंतर ऋषी म्हणतो आमच्यामध्ये काहीही नाही आहे, पण तिला स्वतःची स्वप्न पूर्ण करू दे, तिला स्वतःच्या पायावरती उभं राहायचे. असं काही बोलल्यानंतर सायबा म्हणतो हो ते तर आहेच ना, मला माहीत आहे. नयनतारा मॅडमलाही किती कमळी आवडते, पण त्या बोलून दाखवत नाही. शेवटी सायबा म्हणतो मी जातो आता, तुमच्या स्वप्नांच्या मध्ये मी काही येणार नाही. ऋषी विचार करत राहतो की आपल्या मनामध्ये खरंच कमळीसाठी प्रेम आहे का? नक्कीच काय होणार आहे येणाऱ्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की ही ते ऋषी नक्कीच कमळीशी आपले प्रेमाची कबुली म्हणजे व्यक्त करू शकेल का, आणि ही ते कामिनीचा नवीन डाव काय असणार आहे कमळीच्या विरोधामध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय सगळ्यांना.